तुम्ही विचार करा की किती दूरदृष्टी होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे। त्यांनी हे लक्षात आलं की उद्याच्या काळामध्ये केंद्रात वेगळं सरकार असणार आहे, राज्यात वेगळं सरकार असणार आहे, मग देशाच्या करांचं डिस्ट्रीब्युशन कसं होईल या संदर्भात कुठल्याही फेडरल स्ट्रक्चरमध्ये करांचं डिस्ट्रीब्युशन जर चुकीच्या पद्धतीने झालं तर ते फेडरेशन डिसइंटिग्रेट होतं। हे लक्षात घेऊन त्यांनी संविधानामध्ये फायनान्स कमिशनची व्यवस्था उभी केली आणि सांगितलं देशाचं फायनान्स कमिशन दरवेळेस तयार होईल, ते फायनान्स कमिशन राष्ट्रपती तयार करतील, ते फायनान्स कमिशन देशामध्ये येणारा जेवढा महसूल आहे त्या महसुलाचं वितरण कसं करायचं याचा फॉर्म्युला तयार करेल, त्या फॉर्म्युल्यानुसार या ठिकाणी महसुलाचं वितरण करण्यात येईल। आणि म्हणून कुठलंही केंद्र सरकार त्या ठिकाणी हे भाजपचं राज्य आहे, हे काँग्रेसचं राज्य आहे, हे द्रमुकचं राज्य आहे अशा प्रकारचा भेदभाव करू शकत नाही। ही व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच ठिकाणी केली।